काल शिंदे सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये मिळालं म्हणून स्वतःचीच पाठ थोपवण्याचा प्रकार सगळीकडे पत्रकार परिषद घेऊन केला. खरं तर हा प्रकार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काजू आणि आंबा बागायतदारांच्या जखमेवर आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. गेल्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी काजू आणि आंब्याचं अतोनात नुकसान झालं आणि जानेवारी फेब्रुवारीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शेतकरी यासाठी आंदोलन करत होते, लोकांना भेटत होते, चर्चा करत होते. मार्चच्या अधिवेशनामध्ये मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता आणि तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात मदत जाहीर करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्यावेळी त्यांनी अधिवेशन चालू होतं आणि त्यावेळी त्यांनी हेक्टरी 22,500 रुपये मदत जाहीर केली होती. ही खरं तर मदत अत्यंत अल्प आहे. यासाठी काजू आणि आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता आणि 2 दिवसांनी पुन्हा एकदा रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि ती रक्कम स्वीकारण्याचं जाहीर केलं होतं. आता काल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार निलेश राणे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला. खरं तर प्रश्न असा मांडला पाहिजे होता की ही मदत कमी आहे, ही मदत जास्ती मिळाली पाहिजे होती म्हणून, परंतु ही मदत मिळाली म्हणून आज डोंगरा पिटतायत. खरं तर ही मदत आधीच जाहीर झाली होती, परंतु शेतकऱ्यांना हे 22,500 म्हणजे एका कलमाला 200 रुपये सुद्धा येत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी याबद्दल नाराज आहेत आणि पालकमंत्र्यांनी आधी याआधीच ही मदत जाहीर केली होती, त्याचा शेतकऱ्यांनी त्याला नकार दिला होता. आणि असं असताना आपल्याच पाठीवर शबासकीची फाट जे काही राजकारण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं केलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने याचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ बंद करा अशी मागणी विधानसभेमध्ये निलेश राणे यांनी केली. म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर अनेक मीठ चोळण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे. खरं तर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ झाल्यामुळे कोकणातील अनेक शेतकऱ्यांची मुलं ही शास्त्रज्ञ झालीत, अधिकारी झालीत, आंबा बागायतदार झालीत. शेतकऱ्यांमध्ये शेतीमध्ये नवीन उपक्रम करण्याचे प्रकार त्यांनी केले आणि हे खरं तर विद्यापीठ हे कोकणासाठी एक गेल्या 30-40 वर्षामध्ये एक आमूलाग्र बदल करणारं कोकणातील शेतीमध्ये आहे आणि असं विद्यापीठ बंद करण्याची मागणी करणं म्हणजे आणि एकदा शेतकऱ्यांवर हा जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे आणि त्याचाही आम्ही निषेध या ठिकाणी करतो. आणि माननीय पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही ज्याप्रमाणे आम्हाला मोर्चात सांगितलं होतं की 22,500 पेक्षा आम्ही मदत वाढून देऊ, 1 लाखापर्यंत हेक्टरी करू, ती तुम्ही लवकरात लवकर करा. खरं तर तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देऊ नये का एवढीच आम्हाला विनंती आहे.